तर इथे पुढे बघू शकता मोहरे. वाह, बघू शकता इथे झाडा, इथे खाली. तर बघू शकता अशी दिसते चाईच्या वेलाची भाजी. याला चाईचा मोहर येतो. नंतर इथे फुलं वगैरे येत असतील. इतकी छान भाजी लागते ना त्याची. बघू शकता याचा आपण सॅलड वगैरे, जसं ॲस्पॅरेगस कसं असतं सेम तोच प्रकार आहे. कोवळे कोवळे कोंब येतात जसं ॲस्पॅरेगस पण असंच दिसतं. बघू शकता सेम अशाच पद्धतीने दिसतं. आणि त्याला पण नंतर ॲस्पॅरेगस मोठं झालं ना तर फुलं येतात त्याला. तर सेम ॲस्पॅरेगसच आहे आपलं. पॅनमध्ये मी दीड ते 2 चमच तेल टाकलेलं आहे. आता मस्त गरम होऊ देते. आणि त्याच्यात आपल्याला काहीच मसाले वगैरे काहीच वापरायचे नाही. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर. दीपाली धोम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर वॉकिंगला येता मोर दिसले, तुम्हाला दाखवलं. भरपूर सारे मोर एकदाच रस्त्यावर दिसले मला. आणि असं वातावरण मस्त, खूप भारी वाटतंय. म्हटलं तुला मोर दिसले, म्हटलं ब्लॉगला सुरुवात करू आणि दाखवू पण तुम्हाला की अशा याच्यामध्ये येते मी मस्त छान वॉकिंगला. तर आता पटापट वॉकिंग करून घेते आणि मग बोलते. तर इथे पुढे बघू शकता मोहरे. वाह, बघू शकता इथे झाडा, इथे खाली. दिसले का तुम्हाला मोर दिसले का? भरपूर सारे मोर आहेत. बघू शकता पळत आहे तिथं. तर वॉकिंगला येता मस्त मोर दिसले आणि इतकं भारी वाटत होतं ना. तर मी जेव्हा येते ना वॉकिंगला 5:30ला, इथे आल्यानंतर मला ना इतके म्हणजे पक्षी दिसतात, वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज. आणि आज तर चक्क मोर दिसले, ते पण आपल्या नाशिकमध्ये. खूपच भारी वाटतं. तर इथे आता वॉकिंग करते आणि इतकं फ्रेश फील होतं ना मला. रोज म्हणजे मी वॉकिंग करते ना तर मला ना असं दिवसभर एकदम फ्रेश आणि एकदम ॲक्टिव्ह राहते मी. प्रत्येक कामामध्ये मला कंटाळा येत नाही. म्हणून ना वॉकिंग केलीच पाहिजे. मी नेहमी सांगते, नेहमी मी व्हिडिओमध्ये दाखवते की मी वॉकिंगला जाते वगैरे, सगळं असं आहे तसं आहे. तर माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही पण मोटिवेट होणार आणि वॉकिंग करणार. तर खरंच माझ्या एकदम छान छान सुंदर मैत्रिणींनो, प्लीज वॉकिंग करा आणि स्वस्थ राहा. असं नाही की मी बारीक येईन, मी कशाला वॉकिंग करू, असं नाही. स्वास्थ्यासाठी तुम्ही वॉकिंग थोडंफार केलं पाहिजे. डोक्यातले विचार एकदम गायब होतात, चिंता गायब होते, टेन्शन गायब होतं. तर खरंच वॉकिंग केलं पाहिजे. तर तेच आता घरी गेल्यानंतर मी छान तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. आपली पावसाळ्यातील रानभाजी. तर ती रानभाजी कोणती असणार आहे ते पुढे गेल्यानंतर कळेलच तुम्हाला. तर चला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only माझी झालेली आहे 4,800 स्टेप्स झालेले आहेत. आता घरी जाईपर्यंत 8,900 किंवा 9,000 होऊन जातात. मस्त आहे. सकाळी सकाळी अंधार असतो, म्हणजे जेव्हा इकडे येते ना तेव्हा इतकं फ्रेश वाटतं. सनराईज बघून किंवा पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज. असं मस्त सनराईज छान होतो. किती मस्त दिसते. एकदम चमकते का वरती आला सूर्य, ते इतकं सुंदर व्ह्यू दिसते ना. काही ढग बघू शकतो त्याच्यावर. आणि मोर दिसले मेन म्हणजे आज खूप भारी वाटलं. रोज मोरांचा आवाज ऐकत होती, आज प्रत्यक्ष मोरांना बघितलं मी. चला आता घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी.
आज करते आहे मस्त रानभाजी, चाईचा मोहोर, मोहरची वेलाची भाजी. त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल मी भाज्या घेतल्या, रानभाज्या कर्जतकडून, तर तीच करते आज. आणि कशी करायची ती सुद्धा मी रेसिपी आज ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार. हळूहळू ना सगळ्या रानभाज्यांच्या रेसिपी मी शेअर करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर, जे की मी दरवर्षी करते. पण मागच्या वर्षी एवढं आम्ही जास्त गेलो नव्हतो, पण ह्या वर्षी मी वेगवेगळ्या भाज्या ट्राय करणार आहे, रानभाज्या. तर नक्की बघा. तर आज आपण करणार आहोत चाईच्या वेलाची भाजी, रानभाजी. पावसाळ्यातली दुसरी रानभाजी. पहिली रानभाजी तुम्ही बघितली असेल, आता ही दुसरी रानभाजी. तर बघू शकता इथे आहे रानभाजी, चाईचा मोहरची वेलाची भाजी. तर कशी कट करायची, काय करायची मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे अशी दिसते चाईच्या वेलाची भाजी. तर बघू शकता तर 3 जुड्या करते आणि 3 जुड्या नंतर करेन. तर ह्या 3 जुड्या करते मी. बघू शकता अशी आहे चाईच्या वेलाची भाजी. तुम्हाला जवळून दाखवते. तर बघू शकता अशी दिसते चाईच्या वेलाची भाजी. याला चाईचा मोहर येतो नंतर. इथे फुलं वगैरे येत असतील. इतकी छान भाजी लागते ना त्याची. बघू शकता याचा आपण सॅलड वगैरे, जसं ॲस्पेगरस कसं असतं सेम तोच प्रकार आहे. कोवळे कोवळे कोंब येतात जसं ॲस्पेगरस पण असंच दिसतं. बघू शकता सेम अशाच पद्धतीने दिसतं. आणि त्याला पण नंतर ॲस्पेगरस मोठं झालं ना तर फुलं येतात त्याला. तर सेम ॲस्पेगरसच आहे आपलं, वाईल्ड ॲस्पेगरस. चाईच्या भाजीच्या वेलाची भाजी. चला. तर सिंपल कट करून घ्यायची आपल्याला, फक्त म्हणजे गोल गोल कट करायचे आहे. तर जो मागचा भाग असतो ना शेवटचा, तो काढून टाकायचा. तो काढलेला आहे. आता मी कट करून घेते, जशी कांद्याची पात कशी कट करतो तशी बारीक बारीक एकदम कट करून घ्यायची. आणि याच्यात भरपूर सारा कांदा लागतो, तर ते आता पुढे दाखवतेच मी तुम्हाला. पूर्ण तयारी करेल ना. सिंपल भाजी आहे. म्हणजे तुम्हाला पण जर तुम्हाला दिसली, आता नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी रानभाज्या विकायला येतात. जर तुम्हाला दिसली तर नक्की घ्या. असं नका की मला येत नाही, कसं काय करायची. तर माझी रेसिपी बघा आणि करा. खूप सोपी असते. कारण आम्ही जसं लग्न झालं माझं तेव्हापासून मी ही भाजी खाते, म्हणजे खातोय आम्ही. मला पण लग्नाआधी माहिती नव्हतं हे. पण वैभवचे वडील म्हणजे माझे सासरे होते ना, त्यांना सगळ्या रानभाज्यांची माहिती होती. मग त्यांच्यामुळेच मला ह्या सगळ्या रानभाज्या माहिती झाल्या. सगळ्या रेसिपी पण मला माहिती झाल्या. आणि त्याची चव पण कशी आहे ती सुद्धा मी सांगू शकते. एकदम मस्त भाजी लागते, एकदम चविष्ट भाजी लागते. मेथीच्या भाजीला काय करता तुम्ही, एवढी चविष्ट लागते. तर असं बघू शकता मस्त कापून घेतलेली आहे.
दाखवतो तुम्हाला. आता ह्या भाजीचं थोडीशी उकळ काढून घ्यायची आहे. म्हणजे एक उकळी काढून घ्यायची. गरम पाण्यात काढून ठेवते, थोडंसं मीठ टाकते आणि त्याच्यात ही भाजी धुवून टाकायची आणि एक उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत मग उकळी निघसपर्यंत मी कांदा पण कापून घेणार, सगळं तयार करून घेणार. तर चला मी आता पाणी ठेवते. तर आता भाजी बॉईल करत ठेवलेली आहे. आता सगळी तयारी म्हणजे कांदा भरपूर सारा कापून घेते आणि लसूण भरपूर सारा. तर डायरेक्ट रेसिपी नंतर दाखवतेच तुम्हाला. एवढं तर दाखवलं तुम्हाला सगळं. तर इथे आता लसूण घेते निवडून. तर भरपूर सारा लसूण आहे आणि मी लसूण ना सोलण्यासाठी खूप छान गोष्ट घेतलेली आहे. तर त्याच्याने इतकं पटापट लसूण सोलला जातो. तर ते मी आता पाकळ्या काढून घेणार आणि मग त्याच्यानंतर त्या रोल जो पाईप असतो ना लसूण सोलायचा त्याच्यात टाकणार आणि नुसतं चोळून घ्यायचं आहे आणि पटकन त्याचे साल निघून जातात. तर एकदम बेस्ट अशा म्हणजे गोष्टी असतात किचनमध्ये वापरण्यासाठी. तर तेच आज थोडं पावसाचं पण वातावरण आहे आणि छान वाटते आणि मस्त मी भाकरी करणार माझ्यासाठी. आणि आपली आता चाईची भाजी तर उकळत ठेवलेली आहे. 5 ते 5 मिनिट लागतात त्याला उकळं म्हणजे काढायला, कारण लगेच शिजते, कारण की मऊ असते ना ती. आणि मग ते हे करून काय म्हणता एका जाळीमध्ये ड्रेन आउट वॉटर करून आणि मग आपल्याला फोडणी द्यायची आणि भरपूर सारा कांदा कापून घ्यायचा आहे. तर आता इथे मी लसूण भरपूर सारा म्हणजे निवडून घेते, काढून घेते आणि त्याच्यानंतर त्या पाईपने मी मस्त असं सोलून घेणार पटापट. तर चला आता पटापट करून घेते आणि मग बोलते. शकता मस्त बॉईल होते भाजी. तर अशी बॉईल करून घ्यायची आणि आता मी बंद करते गॅस. 1-2 म्हणजे उकळी काढून घेतलेली आहे. आता तसंच राहू देते. तोपर्यंत लसूण पण सोलला आता भरपूर. कांदे 3 कांदे, हे 3 कांदे मी कापून घेते पटापट आणि मोठं कापायचं आहे चौकोनी. चला, तर मी अशी जाड मिरची करून ठेवते, बघू शकता नेहमी अशा रानभाज्या किंवा सुक्या भाज्या करायच्या आहे ना, मेथीची वगैरे, तर त्याच्यासाठी अशी मिरची करून ठेवते. फक्त लसूण ॲड करते दरवेळेस. लसूण ॲड केला आणि ती मिरची टाकली थोडीशी, अजून टाकून देते थोडीशी आणि मस्त छान चव येते मिरचीची. तर कुठून घेते. इथे कांदा पण कट केलेला आहे. तर इथे पॅनमध्ये मी 1.5 ते 2 चमच तेल टाकलेलं आहे. आता मस्त गरम होऊ देते आणि त्याच्यात आपल्याला काहीच मसाले वगैरे काहीच वापरायचे नाही जास्त. फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आणि थोडीशी मोहरी टाकायची. तर इथे जिरे टाकते, मोहरी, आणि आपल्याला ना कांदा खूप लाल करून घ्यायचा आहे आणि लसूण नंतर टाकायचं, कारण आधी जळून जातो ती लसूण आणि मिरची. त्याच्यामुळे आधी कांदा ना आपल्याला मस्त लाल करून घ्यायचा आहे.
तर इथे भरपूर सारा कांदा घ्यायचा आणि मस्त, आणि अशा भाज्याला ना कांदाच भरपूर लागतो. आणि इथे मस्त मी हे करून घेतलेली आणि मऊ होऊन गेली भाजी. छान कवळीच होती ती, त्यामुळे पटकन मऊ झाली. आता इथे कांदा पूर्ण लाल करून घेऊ, गुलाबी करून. तर इथे कांदा बघू शकता मस्त असा लालसर होत चाललेला आहे, गुलाबी गुलाबी. तर त्याच्यात आपल्याला आता कुटलेली मिरची टाकायची आहे. तर अशी कुटलेली मिरची, कारण ह्या मिरचीने इतकी चव येते ना, म्हणून माशी नेहमी कुटून ठेवायची मिरची. बघू शकता मिरची टाकलेली आहे. तर ही मिरची तिखट आहे म्हणून मी ना लाल तिखट एकदम कमी टाकणार. तुम्ही हीच टाकली आणि ती भाजी टाकली तरी चालेल. हळद टाकायची आणि ती लाल मिरची थोडीशीच टाकते मी, जास्त नाही. बघू शकता एकदम सिंपल अशी भाजी आपली रान भाजी तयार होते. आणि आता टाकायची आपली मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चाईच्या मोहची वेलाची भाजी. आता मिक्स करून घेते सगळी. चवीनुसार मीठ टाकायचं. कमी गॅस करायचा आणि वाफ काढून घ्यायची. 5-6 मिनिट वाफ काढून घ्यायची मस्त छान. तर आपली भाजी एकदम रेडी होते खाण्यासाठी. पोळी सोबत छान लागते, भाकरी सोबत छान लागते. तर कशी वाटली भाजी, चाईच्या वेलाची भाजी, नक्की सांगा. चला आता इथे आवरून ठेवते आणि माझ्यासाठी ना मस्त चहा किंवा कॉफी करते. इथे काहीतरी करते, कॉफी वगैरे. चला भाजी पण होते, इथे चहा पण ठेवला माझ्यासाठी. आणि थोड्या वेळाने आता व्हिडिओ एडिट करायचा आहे. खूप राहतं कारण 1 तास लागून जातो एडिट करायला. तर व्हिडिओ एडिटिंग करेल, मग नंतर पोळ्या करेल गरम गरम पीठ मळून. बाकी तर आवरलेलंच आहे. तर इथे बघू शकता अशी वाफ काढलेली आहे आणि आपली भाजी एकदम रेडी होते. बघू शकता अशी भाजी दिसते मस्त छान. इथे भाजी रेडी झालेली आहे. अशीच मऊ ठेवायची. बघू शकता जास्त तेल नाही टाकायचं भाजीमध्ये, अशा रानभाज्यांमध्ये. तर भाजी रेडी आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. माझा चहा पण रेडी झालेला आहे. चला ऑफ करते आणि आपली चाईची भाजी एकदम रेडी झालेली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. चला काल ना व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. आपण केली होती मस्त रानभाजी, चाईची भाजी, चाईच्या वेलाची भाजी. तर तेच आपण जो मोहर खातो, चाईच्या वेलाचा जो चाईचा मोहर खातो आपण गणपतीमध्ये, त्याच्याच वेलाची भाजी ही पहिल्यांदा म्हणजे पावसाळ्यामध्ये येते. पावसाळा सुरू झाला का तर ती रेसिपी तुम्हाला दाखवली आणि इतकी छान लागते ना, भाकरीसोबत पोळीसोबत खूपच भारी लागते. तर तुम्ही सॅलड म्हणून पण खाऊ शकतात. तर तेच माझ्या थ्रू कसं तुम्हाला समजलं पाहिजे की कोणकोणत्या रानभाज्या असतात, कशा रेसिपी असतात. कारण मी ना 10-11 वर्षापासून करते त्या आणि आणते. तर आता पुढचे व्लॉग येणारच आपले पूर्ण पावसाळ्यातले सगळे, म्हणजे ज्या रानभाज्या त्यांची रेसिपी आणि तिथलं वातावरण. ते आता पावसाळ्यामधले ते व्लॉग राहणारच आहे. नक्की बघा. आणि आपल्या नाशिकमध्ये जवळ एकदम मिळतात रानभाज्या, तर का खाल्ल्या नाही पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर सारे मिनरल्स वगैरे सगळं असतं. आणि पूर्वी लोक तेच खायचे भाज्या, म्हणून ते किती वर्ष म्हणजे त्यांनी खाल्लेली आहे आणि जोपासलेली ती संस्कृती रानभाज्यांची, म्हणून आपण पण जपली पाहिजे. तर त्याच्यामुळे ना नाशिकमध्ये पण महोत्सव म्हणजे होतो, एक्झिबिशन भरतं रानभाज्यांचं. तर ते असलं ना तर मी नक्की तुम्हाला दाखवेल तो.
एक्झिबिशन. कारण म्हणजे काही ना कसं जाता येत नाही त्र्यंबककडे किंवा कुठे जंगलांमध्ये जिथे विकतात भाज्या, तर पॉसिबल नाही होत. तर मग इथे सुद्धा भरतात नाशिकमध्ये, आता थोड्या दिवसांनी भरतीलच. पण आम्ही कसं वैभव जातात हॉस्पिटलला त्यांच्याबरोबर कधी सुट्टी असली की आम्ही जातो. आम्हाला खूप आवडतं, कारण वैभवला फिशिंग वगैरे आवडतं, मुलांना नदीवर किंवा जंगलामध्ये, म्हणजे आम्हाला जास्त करून ना असं जंगल नेचर बघायला खूप आवडतं, म्हणून आम्ही जातो सुट्टीमध्ये. तर मग याच्यापुढे मी व्लॉग करेलच पुढचे रानभाज्यांचे. भरपूर साऱ्या रानभाज्या, आतापर्यंत 2 रानभाज्या तर झालेल्या आहे. म्हणजे कवळीची नाही, कोणती भाजी दाखवली तुम्हाला मी, शेवळ्याची भाजी दाखवली. आता ही आहे चाईच्या वेलाची भाजी. कशी वाटते ते नक्की सांगा रेसिपी. आणि इतकी सोपी साधी सिंपल आहे आणि चविष्ट लागते. जर नाशिकमध्ये भेटली तुम्हाला कुठे तर नक्की घ्या. काहींना माहीत नसतं म्हणून मी त्या रेसिपी दाखवत असते, रिपीट करत असते, कारण माझ्या नवीन सबस्क्रायबर्स आहेत आता, आणि त्यांच्यासाठी मी रिपीट्स करते रेसिपी वगैरे. तर तेच ब्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.